नमस्कार. आदरणीय शिक्षक बंधू हो, पालक हो आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित सर्व मान्यवरांनो, आज आपण एका ज्वलंत विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे भारत महासत्ता बनत चाललेला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक क्षेत्रात डिजिटलायझेशन व AIने प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळं समाजातील प्रत्येक गोष्ट ऑनलाईन होत असलेली आपण पाहतो. ओळख ऑनलाईन होते, मैत्री ऑनलाईन होते, उद्योग व्यवसाय ऑनलाईन होत असलेले आपण पाहतो. एवढंच नाही तर मोठ्या मोठ्या कार्यसंस्थांची उद्घाटनंसुद्धा ऑनलाईन होतात. जीवन मृत्यूचा खेळही ऑनलाईन चाललेला आपण पाहत असतो. म्हणजे काय तर प्रत्येक क्षेत्रात या AIने आणि डिजिटल इंडियाने प्रवेश केलेला आहे. हे सर्व पाहून मन अगदी सुन्न होतं. एकीकडं भारत देश महासत्ता बनत चाललेला आहे आणि दुसरीकडं भारत देशातील तरुणाई व्यसन आणि गुन्हेगारीच्या खाईत ढकलली जात आहे. त्यामुळं काही क्षेत्रातील जे बौद्धिक वर्ग आहे त्या बौद्धिक वर्गाची क्षमता असूनही त्यांना अनावश्यक कामाच्या ओझ्याखाली दडपलं जात आहे आणि त्यामुळं प्रशासकीय दबावामुळं त्या ठिकाणी त्या व्यक्ती व्यवस्थित कामकाज पाहू शकत नाहीत. आणि याचं उदाहरण म्हणजे शिक्षण व्यवस्था. प्रत्येक शिक्षक मनात अनुभवत आहे, आज शिक्षक वर्गात कमी आणि फॉर्म भरणे, रिपोर्ट्स देणे, पोर्टल लिंक भरणे, स्क्रीनशॉट काढणे यामध्ये अडकलेला आहे. प्रश्न असा आहे की शिक्षक शिकवतोय की फक्त डेटा भरतोय? ही आहे ऑनलाईन कामामुळे शिक्षकांच्या मनात तयार झालेली घुसमट. ऑनलाईन प्रणालीचा हेतू तसा चांगला आहे. कामामध्ये पारदर्शकता असावी, कामाला वेग यावा, नोंदी ठेवायला सोपं जावं. पण हे वास्तव जरी असलं तरी वास्तव वेगळं आहे. एकाच माहितीची वारंवार प्रशासनामार्फत माहिती मागवली जाते. अनेक पोर्टल्स आणि वेगवेगळे लॉग इन यावर शिक्षक कामकाज भरण्यामध्ये व्यस्त आहेत. तांत्रिक अडचणीमुळं ती शिक्षकावर जबाबदारी येऊन ठेपत आहे. त्यांना वेगवेगळ्या दबावामुळं कामकाज करण्यासाठी अडचण निर्माण होत आहेत. साधन हळूहळू ओझं बनत चाललेलं आहे. शिक्षकांची मानसिकता आणि शारीरिक घुसमट यामुळे निर्माण झालेली आहे. आज शिक्षक दिवसभर स्क्रीनसमोर, रात्री उशिरापर्यंत रिपोर्ट तयार करणे आणि सुट्टीतही तातडीचे ऑनलाईन काम, अशा पद्धतीने शिक्षक ओझ्याखाली वावरत आहे. चूक झाली तर चौकशी होणार, कारणे दाखवा नोटीस येणार, वेतन कपात होणार. एवढंच नाही तर त्यांना यामुळं मानसिक ताण, थकवा, झोपेचा अभाव निर्माण झालेला आहे आणि शिक्षकांची अध्यापनातील उत्साह कमी झालेला आहे. शिक्षक हा माणूस आहे, मशीन नाही. शिक्षक जर सतत दबावात असेल तर शिक्षकाची सृजनशीलता कमी होते. त्याचा परिणाम त्याच्या अध्यापनावर होतो. शिक्षकाचा विद्यार्थ्याशी असलेला सुसंवाद कमी होतो आणि शिकवण ही फक्त यांत्रिक प्रक्रिया बनून राहते. शिक्षक विद्यार्थी नातं कमजोर व्हायला लागतं. याचा थेट परिणाम आणि त्याचा फटका विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर बसू शकतो. मग अशा वेळेस प्रशासनाची भूमिका, प्रशासनाने दिली जाणारी कामे नियंत्रणात असावीत, जेणेकरून की जमिनीवरील परिस्थिती न समजता आदेश देण्याऐवजी वेळेचं आणि वास्तवाचं भान असावं. पण आज आपण पाहतो इतक्या वेळात हे करा, ही त्याची डेडलाईन दिलेली असते आणि त्यामुळे तांत्रिक चुका होत असतात. पण कामाचं श्रेय दिलं जात नाही, दोष पटकन दाखवले जातात. प्रशासनाने हे समजून घ्यायला हवं की शिक्षक हे व्यवस्थेचे बळी नसून आधारस्तंभ आहेत. शिक्षकांसाठी एकच पोर्टल असावं, अनावश्यक माहिती टाळली जावी, ऑनलाईन कामाचा निश्चित वेळ केला जावा. त्यामुळं शिक्षकाच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यात येईल. प्रशासनाने सुद्धा शिक्षकांशी सुसंवाद साधून कोणत्याही कामाचा निर्णय घेतला जावा. या ठिकाणी प्रशिक्षण, तांत्रिक सहाय्य असल्याशिवाय शिक्षक ते काम करू शकणार नाहीत. यासाठी नियम आवश्यक आहेत, पण त्यात संवेदनशीलता हवी आणि सकारात्मक दृष्टिकोन हवा, जेणेकरून की कामकाज करत असताना दबावाची भीती राहणार नाही. ऑनलाईन प्रणाली बंद व्हावी असं नाही, पण ती शिक्षक सहाय्यक असावी. शिक्षक शोषक नाही. तंत्रज्ञान शिक्षकाला मदत करायला हवं. मग याची ऊर्जा जर वापरण्यात आली तर शिक्षक काम
आनंदी वातावरणात करू शकेल. यासाठी मंडळी, शिक्षकांनो, तुमचं काम केवळ नोकरी नाही, तर त्या ठिकाणी ते एक संस्कार घडवण्याचं मिशन आहे. आणि म्हणून प्रशासनाने सुद्धा या बाबीकडे लक्ष द्यावं. कारण शिक्षक समाधानी असेल तरच शिक्षण व्यवस्था सक्षम राहील. आज एक प्रश्न मनात सतत घोळला जातो की शिक्षक जर ऑनलाईन कामामध्ये सतत गुंतला तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय होईल? शिक्षक डेटा भरतोय, रिपोर्ट तयार करतोय, पोर्टल अपडेट करतोय. मग हे सर्व करत असताना विद्यार्थी मात्र या ठिकाणी विचारतात, सर आज काय शिकवणार, आज काय अभ्यास आहे? मग अशा परिस्थितीत गोंधळलेल्या अवस्थेमध्ये शिक्षक काम व्यवस्थित करू शकत नाहीत. शिक्षकाच्या ऑनलाईन कामाचं जर वास्तव आपण लक्षात घेतलं तर आज शिक्षकावर अनेक पोर्टलचा, रिपोर्टचा, दैनंदिन अपडेटचा आणि आकस्मिक येणाऱ्या डेडलाईनचा तणाव आहे. आणि या सर्व परिस्थितीमध्ये शिक्षक अध्यापनाला वेळ देऊ शकत नाही. जरी वेळ दिला तर एक प्रकारचा मानसिक थकवा त्यांचा आलेला असतो आणि त्यामुळं त्यांचं अध्यापनात लक्ष राहत नाही. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यावर होतो. विद्यार्थी अशा परिस्थितीमध्ये जे अध्यापनाची गुणवत्ता असायला पाहिजे ती गुणवत्ता राहणार नाही. कारण शिक्षक थकलेला असल्यामुळं तो सृजनशीलतेनं उदाहरणे देऊन एखादी गोष्ट स्पष्ट करू शकत नाही. त्याचा विद्यार्थ्यासोबतचा संवाद कमी होतो आणि परिणामी विद्यार्थ्यांना विषय कंटाळवाणा वाटू लागतो. विद्यार्थ्याचं अध्यापनात लक्ष राहत नाही. विद्यार्थी आणि शिक्षक नातं कमकुवत बनत जातं आणि शिक्षक जर व्यस्त असले तर विद्यार्थी संकोचलेला असतो. तो प्रश्न विचारू शकत नाही. त्या परिस्थितीमध्ये शिक्षक त्याला मार्गदर्शन करू शकत नाही आणि यामुळं शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं सुद्धा तुटण्याची भीती निर्माण होते. समजून घेण्याऐवजी मुलं मग घोकंपट्टीवर बॉल देतात. वेळ कमी असला की सिलेबस जास्त असतो. मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी फक्त गुण किंवा मार्क मिळवण्यासाठी तयारी करतात आणि अशा प्रकाराने त्या ऑनलाईन कामाचा दबावाखाली केलेल्या कामकाजाचा परिणाम विद्यार्थी आणि शिक्षकावर आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि या सर्व गोष्टीचे अप्रत्यक्ष परिणाम, गंभीर परिणाम असे होतात की मागासलेले विद्यार्थी जे असतात, अप्रगत असणारे, ते दुर्लक्षित राहतात. गुणवंत विद्यार्थ्यांनाही शिक्षक पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्याचबरोबर मूल्य शिक्षण, जीवन कौशल्य थोडेसे बाजूला पडतात. शिक्षण प्रक्रिया ही फक्त यांत्रिक प्रक्रिया बनते. शिकवणे, अभ्यास, विद्यार्थ्यांनी ऐकणे, समजून घेतला का नाही यासाठी शिक्षक वेळ देऊ शकत नाहीत. मग पालक म्हणतात आमचं मूल शिकतंय पण त्याला समजत नाही. मग पालकांनी सुद्धा समजून घ्यायला हवं की शिक्षकाची इच्छा नसूनही त्याच्यावर कामाचा प्रचंड ताण आलेला असतो आणि या ताणतणावामुळं तो व्यवस्थित अध्यापन करू शकत नाही. प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे की जर विद्यार्थ्याचा विकास हवा असेल तर शिक्षकाला अध्यापनासाठी वेळ द्या. अनावश्यक ऑनलाईन काम कमी करा. त्याची ठराविक वेळ ठरवा. एकत्रित डिजिटल प्रणालीचा वापर करा. शिक्षण केंद्रस्थानी ठेवा जेणेकरून की ऑनलाईन काम पूर्णपणे बंद नको, पण ते मर्यादित आणि सुसंगत व उपयुक्त असावं. मंडळी, या प्रकारची जर माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.